नमस्कार मित्रांनो, वाय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला पण SBI ATM कार्डचा घरी बसून पिन तयार करायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे घर बसल्या तुम्ही एका मिनिटामध्ये तुमचा SBI ATM कार्डचा नवीन पिन कसा जनरेट करायचा आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, ATM कार्डच्या मशीनवर जायची गरज नाही आहे किंवा तुम्हाला आपल्या SBIच्या बँकेमध्ये जायची गरज नाही. तुम्ही घरी बसून तुमचा ATM कार्डचं जे आहे ते पिन तयार करू शकतात. तुम्हाला जर पोस्टाने ATM कार्ड आला असेल तर तुम्हाला ते ATM कार्ड जे आहे ते अनबॉक्सिंग करायचं आहे, तुम्हाला काढायचं आहे. तर या ठिकाणी पहा, मला पण जे आहे ते ATM कार्ड पोस्टाने माझ्या घरी आलेलं आहे, मी आणलेलं आहे. ते जे आहे ते मी चेक करत आहे. त्यामध्ये काही बुक भेटतात, युजर गाईड्स जे आहे ते आपल्याला माहितीसाठी पुस्तक भेटते. त्यानंतर आम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात एक कवर भेटलेलं आहे. ATM कार्डसाठी जे कवर असतं लेस ते भेटलेले आहे, तुम्ही या ठिकाणी पहा. तर तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण यामध्ये भेटणार आहे ATM कार्डच्या जे पोस्टाने जे ATM कार्ड आलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण भेटणार आहे वस्तू. तर या ठिकाणी तुम्ही ATM कार्ड पाहू शकतात. ATM कार्ड जे आहे ते चिटकवलेलं होतं पेपरला त्या, तर ते काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ATM कार्ड जे आहे ते मी आता काढलेलं आहे. ह्या ATM कार्डचा मला जे आहे ते नवीन पिन तयार करायचा आहे घरी बसल्या, ते पण मोबाईलमधून. तुम्ही पण शिकणार आहात तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, ATM कार्डचा पिन तयार करण्यासाठी आपण जे आहे ते पहिल्यांदा आपलं ATM कार्ड संपूर्ण चेक करा आणि ह्यावरती आपलं म्हणजे ATM कार्ड पोस्टाने आलेलं आहे. तुम्हाला घरी बसून लवकरात लवकर पिन तयार करता येणार आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुम्हाला बँकेत जायची गरज नाही, ATM कार्डच्या या मशीनवर जायची गरज नाही. घरी बसून तुम्हाला लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे. ATM कार्डचा पिन कसा तयार करायचा चला बघूयात आपण. तर आपण पहिल्यांदा मोबाईलमध्ये यायचे आणि कुठल्याही एका ब्राउझरमध्ये टाईप करायचं आहे SBI असं टाईप करायचं आहे. तर आपण या ठिकाणी SBI असं टाईप करूयात. SBI टाईप केलं, सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिल्यांदा वेबसाईट येणार आहे ऑनलाईन SBI.bank.in असे येणार आहे. क्लिक करायचे. आता आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. पर्सनल बँकिंग या लॉगिन यावरती क्लिक करायचे. पर्सनल बँकिंग लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू टू लॉग इन यावरती क्लिक करूयात. आता आपल्याला आपला पासवर्ड आणि आपलं युजर नेम टाकायचं आहे. पासवर्ड आणि युजर नेम. तर युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. अशा तुम्हाला काही गोष्टी टाकाव्या लागतात लॉग इन करण्यासाठी. परंतु तुमच्याकडे युजर नेम आणि पासवर्ड नसेल तर आपण या ठिकाणी पहा, युजर नेम पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकणं महत्त्वाचं आहे. परंतु तुमच्याकडे जर युजर नेम आणि पासवर्ड नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, नवीन युजर नेम आणि पासवर्ड तयार करायचा आहे. न्यू युजर यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्ही साईडला पाहू शकता न्यू युजर या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचे आणि न्यू युजरवर क्लिक करून तुम्ही तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तयार करू शकतात. तर हे न्यू युजरवरती क्लिक करून पासवर्ड आणि युजर नेम तयार करण्यासाठी त्यावरती एक मी फुल व्हिडिओ बनवला आहे. युजर नेम आणि पासवर्ड कसा तयार करायचा, तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. तर आपण जे आहे ते युजर नेम, पासवर्ड नेम आणि आपलं कॅप्चा टाकून घेऊयात आणि लॉग इन करूयात. तर या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला जे आहे ते आता आपला ATM कार्डचा पिन तयार करायचा आहे. तर आपल्याला लॉग इन केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल. OTP सबमिट करायचा आहे. OTP सबमिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा अशा प्रकारचं ATM कार्ड आपल्यासमोर येणार आहे. तर या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असे ऑप्शन भेटतात. तर आपण डेबिट कार्डवरती क्लिक करूयात. आपलं जे आहे ते डेबिट कार्ड आलेलं आहे. डेबिट कार्डचा आपल्याला पिन तयार करायचा आहे नवीन. त्यामुळे आपण जे आहे ते डेबिट कार्डवरती क्लिक करूयात. तर डेबिट कार्डवरती क्लिक केलेलं आहे. तुम्हाला लाईव्ह प्रोसेस या ठिकाणी दिसत आहे. तुम्ही घरी बसून जे आहे ते नवीन ATM कार्डचा पिन तयार करू शकतात. तर आपण या ठिकाणी सेट दिलेलं आहे पहा, रिक्वेस्ट अ न्यू कार्ड आणि त्या ठिकाणी साईडला तुम्हाला दिलं आहे सेट आणि रिसेट पिन. तुम्ही या ठिकाणी लाईव्ह पहा, सेट आणि रिसेट पिन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी पहा तुमचा जो पिन आहे तो पिन तुम्हाला एकदा टाकायचा आहे. तुमचा कोणता तुम्ही तयार करणार आहात ती पिन टाका. तुम्हाला तोच पिन 2 वेळेस टाकायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा पिन तुम्हाला 2 वेळेस टाकायचा आहे आणि त्यानंतर सेट पिन यावरती क्लिक करायचं आहे. सेट पिन यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो आपल्या बँकेला रजिस्टर मोबाईल आहे, नंबर आहे, तो मोबाईल नंबरवरती OTP येईल. आता OTP आपण आलेला आहे. OTP आपण टाकूयात. तर या ठिकाणी OTP आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. OTP आपण टाकून घेऊयात. तर या ठिकाणी आपण OTP आता टाकण्यासाठी टाकत आहोत आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे OTP टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते सबमिट करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे आहे ते सेट पिन करायचं आहे. यावरती क्लिक करूयात. सेट पिनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते OTP व्हेरीफाईड होईल आणि आपला पिन जे आहे ते सक्सेसफुल, हा बघा युअर पिन हॅज बीन सेट सक्सेसफुल, आपला पिन जे आहे ते तयार झालेला आहे
आपल्याला कुठेही जायची गरज लागली नाही। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मेसेज पण आलेला आहे आपल्या मोबाईल नंबरवरती। तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसून तुमचा पिन तुम्ही तयार करू शकता SBIचा। मित्रांनो, तुम्हाला नक्की समजेल असेल की आपल्या SBI मधल्या ATM कार्डचं पिन नवीन कसा तयार करायचा घरी बसून, ह्याची तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।